नमस्कार आणि आजचा आहे दत्त जयंतीचा व्हिडिओ किंवा व्लॉग। आणि आता मी चाललेलो आहे तिकडे, पण केस माझे ओले आहेत, चिपी दिसतात आहेत ओले असल्यामुळे, आणि त्यामुळे मला काय आज हेअरस्टाईल बनवता येणार नाही कारण ओलेच केस आहेत माझे, त्यामुळं फक्त पवनी बांधणार मी। आणि आता मी साडी घालते, आवरते, आणि गाईज कंटिन्यू करा, स्टेट यू की पहा आज कुठे जायचं आहे दत्त जयंतीला आणि कशी होती आहे। आज दत्ताचा वार आहे, म्हणजे सॉरी जयंती आहे, आणि 10 तर वाजून गेलेलं आहे सकाळचं एवढं आवरण्यात। तर मोबाईल चार्जला लावते आणि आवरून घेते, कंटिन्यू। आणि आम्ही जस्ट निघालो आणि मी सिम्पलचं असं लुक केलेलं आहे, केस सोडलेले आहेत, आणि आमच्या शेजारच्या बायका मी, मंगलताई, रेणुकाताई, नानी आणि आमच्या कल्पना आत्या आणि आमचे चंटू बंटू, तर आम्ही एवढे सण चाललेलो आहे। आणि त्या थोड्या पुढे आहेत आणि मी मागं आहे, आणि इकडे बघा आमची गँग। तर आता आम्ही चाललेलो आहे, कंटिन्यू पहा। आता डायरेक्टली मंदिरात एंट्री होईल। गेल्या आम्ही मंदिरात गेलो कारण नंतरनं भरपूर गर्दी होती आणि मग दर्शन पण व्यवस्थित होत नाही गडबडीने। आणि आम्ही म्हणजे मी पण आणि आमच्या त्या नानींनी पण नारळ नेला होता, तर नारळ आम्ही होममध्ये टाकला, म्हणजे मला माहीत नव्हतं होममध्ये टाकतात म्हणून। आणि इकडे मस्त असं त्यांचं फुलांनी डेकोरेशन करायचं चाललं होतं, आणि मंदिराची सजावट अरे बाप, असं मन इतकं प्रसन्न वाटत होतं, आणि खरंच खूप छान त्यांनी सजावट केली होती, आणि फुलांनी इतकं भारी वाटत होतं, मला ना तिथून निघावंसंच वाटत नव्हतं। पण आपलं बाहेर राहून कीर्तन ऐकण्याचं आपलं काम आहे, इथं बसून माझं काय काम आहे। तर खरंच खूप छान होतं आणि भारी वाटत होतं, आणि मी पूर्ण मंदिराचा व्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला, आतून अगोदर दर्शन केलं, नंतरनं मी व्ह्यू घेतला, आणि पाठीमागचं पण सगळं मंदिराची सजावट एकदम सुरेख केली होती, प्रत्येक जाग्यावरती फुलांनी ह्यांनी डेकोरेशन केलं होतं। आणि माझं एक म्हणजे जसं आपण दर्शन करतो तसंच मी राऊंडली हे करत होते। इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं, इकडे बॅक हे होतं, आणि इकडे महादेवाची पिंड वगैरे सुरेख अशी, मला ना असं मला भारी वाटत होतं ना, अरे बापरे, सगळं त्यांनी खरंच छान हे केलं होतं। तर जाऊया बाहेर। परंतु सर्व ऐश्वर्य संपन्न बाकीचे भाव तर होते, ऐका ना, यदू राजा सुद्धा तेवढाच ऐश्वर्य, ज्या कुळात भगवान कृष्णाचा जन्म यदुकुळ, आणि पण त्या यदुराजाला सुख संपन्नता सर्व होती, परंतु आतमध्ये खंत वाटायची, अरे मी ययातीपेक्षा थोरला। श्रीमद भागवतामध्ये समग्र वर्णन आहे, हो माय बाप थोरला राजगादी बसा। असा हा प्रसंग आहे, आणि जोडीचा असं वर्णनाभंगाच्या दुसऱ्याचं काकी जोडी अभंगानंतर पुष्प दर्यावतार विश्वतार पंढरीनाथ भगवान की जय, माऊली जयेश्वर महाराज की जय, संत महाराज की जय।
त्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्ही महाप्रसादाला बसलो आणि महाप्रसाद पण खूप छान आहे, ते तुम्ही पहा. तर लापशी, सांबर, भात, बुंदी आणि महाप्रसाद प्रत्येकाला पाऊचमध्ये जे लाडू म्हणतात ते सगळ्यांना वाटप करत आहेत. त्यानंतर तिथे जिलेबी पण आली होती. पण आता आमचं चाललेलं आहे आवरायचं. सगळ्यांनी महाप्रसाद घेतला. महाप्रसाद घेणं हे खरंच खूप लाभदायक आहे. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे घरी महाप्रसाद वगैरे घेऊन आणि खरंच खूप छान होतं. तर गाईज मी आणखी जास्त वेळ थांबणार होते, थांब देते, पण गाडीची चावी आतमध्ये होती आणि जे रात्री मुलं थांबले होती इथेच, तर त्यांना जायचं आहे त्यांच्या घरी. त्यांनी आज सुट्टी घेतलेली आहे म्हणून हे केलं. तर मग मला लगेच यावं लागलं कारण आणि आत्ता मी आलेलो आहे घरी. पण कार्यक्रम खरंच खूप छान झाला आणि दरवेळेसप्रमाणे आम्ही यावर्षी पण थोडं लवकर गेलो. लवकर नाही म्हणता येणार, पण कीर्तन चालू झालं होतं मग नंतर आम्ही गेलो. पण भारी वाटलं ऐकायला. दरवेळेस पण छान वाटतं आणि खरंच खूप छान. मी लग्न झाल्यापासून त्याच मंदिरात आय थिंक ही 5वी माझी दत्त जयंती असेल. आणि मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, मी गेल्या वर्षी दत्त जयंती दिवशी यूट्यूब चॅनल सुरू केला होता. आज त्याला म्हणजे दत्त जयंतीच्या ह्याने 1 वर्ष कंप्लीट झालं आणि तारखेनुसार 7 डिसेंबरला त्याला 1 वर्ष कंप्लीट झालं. आणखी म्हणजे माझा प्रयत्न चालू आहे. माझं चॅनल मॉनिटायझेशन नाही झाला पण व्हायच्या जवळ आलेला आहे आणि दत्तगुरूंच्याच कृपेने मला यश मिळत चाललेलं आहे त्यामध्ये पण. आणि आणखी माझा प्रयत्न चालू आहे आणि चालू मी ठेवणार आहे कायम. आणि आज मला वर्ष कंप्लीट झालं. मी व्हिडिओ टाकला होता, आय थिंक माझा व्हिडिओ हा पहिला किंवा दुसरा दत्त जयंती, म्हणजे मी फर्स्ट व्हिडिओ हा दत्तचाच काढला होता दत्त जयंती निमित्त. शॉर्ट व्हिडिओ पण केले होते त्यावेळेस आणि म्हणजे मी नुकता चॅनेल 7 डिसेंबरला पहिला व्हिडिओ अपलोड केला होता दत्त जयंती निमित्त. म्हटलं शुभ दिवसाला शुभ सुरुवात करावी म्हणून. आणि खरंच खूप छान वाटते. कसं वर्ष केलं हे कळलं नाही. ही दुसरी दत्त जयंती आली आणि आता मी साजरी करून आलेला आहे. पण शेट आणखी तिथेच आहेत कारण थोडे मदत करू लागतात जेवणाची वगैरे, महाप्रसाद काढायची ती. आणि पिल्लूचा पण मस्त मेकअप करून नेलत्या 2 शेंड्या वगैरे घालून पिल्लूला. आणि आमचे पिल्लूचे पप्पा उशिरा माहीत नाही कधी आले, पण आम्ही आज 11:45 दरम्यान 10:30 दरम्यान गेलो होतो कारण 10:15 कीर्तन उभं राहिलं होतं, नुकतंच सुरू व्हायला आम्ही गेलो आणि छान वाटलं. कीर्तन पण छान होतं. धुमाळ महाराज होते. आय थिंक मी काय एवढं हे केलं नाही, माहीत नाही मला तसं म्हणायला गेलं तर. आणि मग शेट पण आले. पिल्लूला शेट दिसल्यानंतर पिल्लू जेव म्हणते तर पिल्लू जेवण करत नव्हतं. पप्पा 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 लाडाचं पिल्लू पपड्याचं आणि चाललं होतं त्याचं. आणि मग मला म्हणत होती मला जाऊन ते पप्पाच्या मागं. म्हटलं नाही, पप्पांना काम करायचं आहे. मी इथून अशी थोडी हेअर्स घेऊन मिडल पार्टिशन करून हे केलं होतं. मोकळी सोडली होती पण भरपूर गुत्त झालेलं आहे. परत नंतर वरती एक केलेलं आहे आणि मग नंतर मला काय कॅरी होत नाही आहेत. केस मोकळी असल्यानंतर पण छान दिसतो लूक त्यासाठी. आणि मला हे असं क्लिप्स काढायला आवडतं. आणि गाईज आज तुम्हाला पण दत्त जयंतीच्या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. आज तुमच्या इकडे म्हणजे काही ठिकाणी लवकर साजरी करतात की फुलं लवकर साधा 12 वाजता, 6 वाजता असं प्रत्येक हे वेगवेगळं असतं. तसं थांब 2 मिनटं बेटा. तर आमच्या बापूचं चाललेलं आहे आणि पिल्लूला आमच्या चिप्स कुरकुरे त्यातलं खायचं असतं म्हणून मम्मा भूक लागली. मी पिल्लूसाठी थोडे पैसे नेले होते, मग पिल्लूला खाऊ दिला. नाहीतर पिल्लूचं चालूच असतं, लावून दे मला बघायचं आणि हे खूप छान दिसते. टिक्का आत्ता लावलेला आहे येताना. मला खरंच खूप आवडतं. आणि गाईज व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमची इथली दत्त जयंती कशी झाली तेही कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.
आणि तुम्ही व्हिडिओ पाहितला, तुमचा महत्त्वाचा वेळ काढून पाहितल्याबद्दल धन्यवाद. तुमचा अनमोल वेळ आमच्यासाठी काढल्याबद्दल आभारी आहे.